नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे नवोन्मेष वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न। गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे नवोन्मेष विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26 सोहळ्याचे उद्घाटन उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर यामा राऊत, सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज व सत्कार मूर्ती सौ तेजश्री संतोष जैन, नगर अध्यक्ष नगर परिषद उमरखेड। प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजी कुचे, शोध आनंदी जीवनाचा मोटिवेशनल स्पीकर अमरावती, विशेष अतिथी विजय कुमार जैन, सदस्य शाळा समिती महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, ॲडव्होकेट संतोष जैन, तातू देशमुख व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वर्गीय नारायणराव वानखेडे, स्वर्गीय ॲडव्होकेट अनंतराव देवसरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी उमरखेड येथील इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटना व अनेक पत्रकार संघटनाच्या अध्यक्ष व सचिवांचा संस्थेचे अध्यक्ष माननीय रामभाऊ देवसरकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर यांनी केले। या कार्यक्रमाचे विनीत पर्यवेक्षक किशोर राणे, मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, बालवाडी प्रमुख सौ दीपमाला लांजेकर, महात्मा फुले प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ अपर्णा पेंदे हे होते। प्राध्यापक शिवाजी कुचे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उमरखेड। या समाजामध्ये जे लोक चांगले त्यांच्याकडून काही घेण्याचा प्रयत्न, व्यासपीठावर अनेक मंडळी बसलेले आहेत, ते सुद्धा परिसासारखी माणसं असतात। एखादं डोकं असतं ना, ते जर परिसाला घासलं तर आपणही सोनं झाल्याशिवाय राहत नाही। मी प्रामाणिक सांगतो, मला जे शिक्षक होते, मला 7व्या वर्गाची गोष्ट आठवते। वर्ग 7व्यामध्ये वर्ग फक्त 6 विद्यार्थी होते। मुलांना लक्षपूर्वक ऐका, वर्ग होता वाळूचा, दरडपट्टी सुद्धा नसायची, त्याला चित्र पडलेले असायचे आणि अशा शाळेत माझं शिक्षण। पण धन्यवाद त्या व्यक्तीचा करतो, त्या शिक्षकांचे, हरिभाऊ हिंगवे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या। कारण त्या व्यक्तीला काय ओळखलं माहित नाही, पण माझ्यासारख्या माणसाला रविवारच्या दिवशी मला मरसूळ सारख्या खेड्यामध्ये शिकवायला या, आणि म्हणून तुमच्यासाठी विनंती करतोय, या शाळेमध्ये जे जे शिक्षक चांगले शिकवतात, जे जे शिक्षिका चांगले शिकवतात, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्यांचा गजर होऊ द्या। आणि त्यांच्या कामामुळे उद्या तुम्ही भविष्याचे या देशाचे चांगले नागरिक बनणार। वास्तविक पाहता त्यांनी मला रविवारी शिकवलं नसतं ना। अडचणी समजून घेतल्या। आज इथे तुम्ही उल्लेख केला की बऱ्याच जणांना ऍडमिशन देता येत नाही, त्याचा त्रास, त्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे। पण प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला जातो की ज्याला तुम्हाला ऍडमिशन महात्मा फुले मध्ये मिळेल, तो एक चांगला विद्यार्थी, उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून इथून बाहेर पडला पाहिजे।
मी सुरुवातीला सांगितलं की बाई शांत संयमी जमिनीवर पाय असणारा आमदार आपल्याला लाभला. त्याचं कारण असं आहे की 4 वर्षाआधी ज्यावेळेस आदरणीय आमदार साहेब आणि आम्ही एका पक्षामध्ये होतो, 4-5 वर्ष आधीची गोष्ट आहे. वकील साहेबांचं खूप प्रेम होतं किसनराव वानखेडे साहेबांवर आणि त्यांची तेवढीच निष्ठा आणि प्रेम आणि जिव्हाळा आजही वकील साहेबांवर. वकील साहेबांच्या पश्चात एक दिवस आम्ही असंच तातूभाऊ घरी बसलो होतो. आमदार साहेब आत्ताचे आमदार साहेब त्यावेळेचे किसनरावजी वानखेडे बोलता बोलता म्हणजे भाऊ एका तिकीट द्या आपण निवडून येतो. माझा साहजिक प्रश्न होता किंवा तिकीट दिल्यानंतर कसं काय निवडून येता, काही कॅल्क्युलेशन असेल तुमचं काही ते मला माहित नाही. मला तिकीट भेटले की मी निवडून येतो एवढा आत्मविश्वास माझ्यावर आहे. त्यावेळेस विश्वास बसला नाही. पण आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या माणसाची जिद्द असते, एक अशक्य असं का उमरखेड महागाव विधानसभेमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं की किसनराव वानखेडे हे सन्माननीय आमदार किसनराव वानखेडे होते, पण त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासावर जिद्दीवर हे अशक्य असं यश इंग्रजीचं प्रशिक्षण दिलं. इंग्रजीत नापास झालो त्याचं दुःख मला याच्यासाठी वाटत नाही, कारण ती चुकी माझी नव्हती. त्या दिवशी धाड पडली होती. जर धाड नसती पडली तर मी पास झालो असतो. म्हणजे असा काफीबार विद्यार्थी आज जर IAS IPS ला शिकू शकते तर काहीही होऊ शकते. आणि त्यासाठी काय करावं लागतं ते आपल्याला पाहायचं. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही ढोल वाजवला तेव्हा तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण केलं सांगा बरं? कोणाचं तरी नामस्मरण केलं. कोणाचं केलं? छत्रपती शिवाजी महाराज. अजून कोणाचं केलं? गणपती. एक वेळा बरोबर बोलावर जोराने गणपती बाप्पा. मनोरंजनाचा वेळ आलेला आहे. तुमच्यातीलच विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंचावर येत आहेत. त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आस्वाद घेताना लक्ष द्या, आस्वाद घेताना टाळ्याची कमतरता पडू देऊ नका. ठीक आहे? म्हणून आस्वाद घेता घेता त्यांचं मनोबल वाढवायचं आहे आपल्याला आणि आपण आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. तुम्हाला हसायलाही मिळेल, तुम्हाला गाणं म्हणायला मिळेल. गाणं आवडतं का? मग मी एक गाणं लावतो, तुम्ही जोरानं म्हणता का? खरं म्हणता? बरं, कोणाला आवडतं गाणं म्हणणं?